जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि कुलदैवत यांच्या उपवासाविषयी मी महाराष्ट्रातील जनतेला महत्त्वाची माहिती देणार आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्येनंतर येणाऱ्या अष्टमीला दुर्गा अष्टमी संबोधल्या जातं आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या अष्टमीला कालभैरवनाथ अष्टमी संबोधल्या जातं. हे 2 दिवस कुलस्वामिनी आणि कुलदैवत यांचे उपवास धरण्यासाठी सर्वोत्तम आहेत. महाराष्ट्रातील जनतेने दुर्गा अष्टमी आणि कालभैरव अष्टमीचा उपवास सकाळी धरून सायंकाळी सोडावा. हा उपवास तुम्ही गोड, तिखट, शाकाहारी, मांसाहारी तुम्हाला आवडेल ते अन्न खाऊन सोडू शकता. आपल्या कुलस्वामिनीचं पूजन करण्यासाठी मंगळवार, पौर्णिमा हे दिवस शुभ आहेत, तर कुलदैवताचं पूजन करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी रविवार आणि अमावस्या हे दिवस शुभ आहेत. आपल्या कॅलेंडरमध्ये पौर्णिमेनंतर येणाऱ्या अष्टमीला काला अष्टमी असं जाणीवपूर्वक काही स्वार्थी लोक लिहित आहेत. हा दिवस कालभैरवनाथ अष्टमी म्हणून ओळखला जातो. आज मी महाराष्ट्रातील जनतेला कुलस्वामिनी आणि कुलदैवत यांचे उपवास धरण्यासाठी योग्य दिवस कोणता आहे याच्याविषयी माहिती दिलेली आहे. अमावास्येनंतर येणाऱ्या अष्टमीला दुर्गाष्टमी म्हणतात आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या अष्टमीला कालभैरवनाथ अष्टमी संबोधल्या जातं. अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे आणि अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत कालभैरवनाथ आहेत असं मी मानतो. या कालभैरवनाथांना आपल्या परिसरामध्ये सिद्धनाथ, म्हस्कोबानाथ, कोटलिंगनाथ, ज्या देवतासोबत जोगेश्वरी माता आहे, ज्यांचा गंध गुलाल आहे, ज्यांची चैत्र महिन्यामध्ये भव्य दिव्य यात्रा निघते, हेच देवता अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत आणि त्यांचं प्रमुख नाव कालभैरवनाथ आहे. जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव.